आता घेऊयात भोंदू खरातच्या कारनाम्यांच्या टॉप 9 घडामोडींचे अपडेट्स। भोंदू अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी। नाशिक कोर्टाकडून खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। एसआयटीची मागणी न्यायालयाकडून मान्य। नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यात सुद्धा सहभाग असल्याचा आरोप। तर श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी विक्री व्यवहार। मार्च 2024 मध्ये संशयास्पदरित्या कंपनीला नाफेडची मान्यता। शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती। अशोक खरातचा पाय आणखी खोलात। शिर्डीच्या फसवणूक गुन्ह्यामध्ये मोठी माहिती पोलिसांच्या हाती। भोंदू खरातनं 130 बनावट खाती उघडून केला कोट्यवधींचा व्यवहार। 2021 ते 22 या साली अनेकांच्या नावे पतसंस्थेमध्ये उघडली खाती। भोंदू बाबा खरातकडून 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी। बहुतांश पेमेंट रोख रकमेनं केल्याचं उघड। व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं। नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये खरातची मोठी गुंतवणूक। भोंदू खरात प्रकरणी 3 ते 4 डॉक्टरांची एसआयटीकडून चौकशी। तर यामध्ये नाशिकमधल्या बड्या डॉक्टरचाही समावेश असल्याची सूत्रांची माहिती। चौकशी झालेल्या या डॉक्टरांचा खरात सल्ला घ्यायचा। लैंगिक अत्याचार केलेल्या महिलांना खरात ओकस कार्यालयामध्ये गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा असंही समोर। भोंदू अशोक खरातच्या पत्नीचा पोलिसांकडून शोध सुरू। तर एसआयटी आणि शिर्डी पोलीस फरार कल्पना खरातच्या मागावर। दरम्यान भोंदूच्या पत्नीचं मोबाईल लोकेशन मिळण्यात अडचणी, सूत्रांची माहिती। फरार कल्पना अशोक खरात विरोधात लुकआउट नोटीस जारी। परदेशात पळून जाण्याचा मार्गही बंद। शिर्डीमध्ये भोंदू अशोक खरातसह पत्नीवर शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महाराणी ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून जैन मुनी पद्मसागर यांच्या विरोधात तक्रार। डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करत महाराणी ताराराणी यांच्याबाबत अपमानास्पद दिशाभूल करणारं वक्तव्य केल्याचा आरोप। नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्तीवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच। तर 1200 कोटींच्या निधीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भाजप, सेना आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या सदस्यांची गोपनीय यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली। अनुसूचित जातींच्या आरक्षणाबाबत उपवर्गीकरण समितीच्या अहवालावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा। अर्जांचा विचार करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत या समितीला 1 महिन्यात अहवाल देण्याचेही आदेश। गोकुळ दूध संघाच्या 427 दूध संस्थांच्या नोंदणीसह सदस्यत्वाची चौकशी होणार। दरम्यान आता विभागीय उपनिबंधक कार्यालयाकडून चौकशीसाठी 2 सदस्यीय समिती नियुक्त। 1108 दूध संस्थांसंदर्भात दुग्ध विकास विभागाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। डीआरडीओचे माजी संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांचा खटला विशेष सत्र न्यायालयामध्ये वर्ग। पाकिस्तानी हेर महिलेला गोपनीय माहिती पुरवल्याचा कुरुलकरवर आरोप। तर कुरुलकर याच्यावरील सुनावणी तांत्रिक बाबींच्या पूर्ततेनंतर सत्र न्यायालयामध्ये पार पडणार। उल्हासनगरात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेच्या नामकरणावरून वाद। महापौरांचा माजी आमदार ज्योती कलानी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव। सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची भाजपची मागणी। तर ज्योती कलानी यांच्या नावावरून शिवसेना आणि भाजप आमने सामने। मीरा भाईंदर मेट्रो 9च्या उद्घाटनावरून श्रेयवाद। दहिसर काशीगाव मेट्रोचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्घाटन करणार। तर उद्घाटनापूर्वीच भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादावरून बॅनरबाजी। भंगार विक्रीतनं मध्य रेल्वेला 460 कोटी रुपये मिळाले। गेल्या 2 वर्षातील सर्वाधिक कमाई केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। भुसावळ विभागानं 105 कोटींची विक्रमी विक्री करत अव्वल स्थान पटकावलंय। शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मान्यता। सुधारित आराखड्यानुसार आता हा मार्ग 13 जिल्ह्यातील 40 तालुक्यांमधून जाणार। तर माहूर, तुळजापूर, कोल्हापूर या शक्तीपीठांसह 21 धार्मिक स्थळं यामुळे जोडली जाणार।